मला या गोतावळ्यातच राहायचंय. मला आता खऱ्या दुनियेत जगायचंय, जिथे राग नाही, लोभ नाही, तिथेच राहायचं. आमची फिल्म माचीवरला बुधा 16 जूनला लवकरच तुमच्या भेटीत रिलीज होतोय आणि तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय. ही फिल्म फार वेगळी आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही मला एका वेगळ्या रूपात बघाल. तुम्ही नेहमी मला म्हणजे इधर डान्स करताना, गाणी गाताना किंवा ग्लॅमरस रोल्समध्ये पाहिलं आहे, पण या फिल्ममध्ये मी एका आदिवासी मुलीचा रोल प्ले करते आहे. ही फिल्म खूप वेगळी आहे, सामान्य फिल्मसारखी नाही आहे. प्रत्येक सीन शूट करणं किंवा प्लॅन करणं फार वेगळ्या लेवलवर झालेलं आहे. त्याच्यामध्ये खारुताईचा रोल आहे, कुत्र्याचा रोल आहे, म्हशीचा रोल आहे, मुंग्यांचा रोल आहे, पक्ष्यांचा रोल आहे आणि या सगळ्यांना काही काळासाठी म्हणजे काही वेळासाठी ट्रेन केलं गेलं होतं. आणि या फिल्ममध्ये विशेष म्हणजे आमचा जो हिरो आहे किंवा हे नेचर आहे असं म्हणता येईल, किंवा आमचा जो मेन कॅरेक्टर सुहासजी बुधाचा रोल प्ले करतायत आणि हा दिस इज द मेन कॅरेक्टर इन दिस फिल्म. याच्या आधी मला नेहमी ग्लॅमरसमध्ये बघत होता, पण आता एका आदिवासी रोलमध्ये बघणं म्हणजे सगळ्यात तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. मलाही खूप उत्सुकता होती. मला इनफॅक्ट वाटत होतं की मी दिसू शकीन का आदिवासी, कारण याच्या आधी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणायची की नाही मला डिग्लॅम रोल करायचा, मला डिग्लॅम करायचा आहे. पण आत्तापर्यंत कोणी त्या कॉन्फिडन्समध्ये किंवा कुणालाच तो कॉन्फिडन्स नव्हता आणि सगळे म्हणायचे हे हे तू काय करणार वगैरे. पण विजय दत्त सरांनी म्हणता येईल की विजय दत्त सरांनी हा धाडस केला आहे की ते म्हणाले नाही आपण तुला दाखवूच असं. आणि आम्ही एक लुक टेस्ट केला होता, त्याच्यामध्ये आम्ही कम्प्लिटली डिग्लॅम करून डार्क मेकअप करून मेकअप लुक नको ठेवायला असं सगळं करून आम्ही खूप मेहनत घेतली होती त्याच्यावरती. इनफॅक्ट मी हेही सांगितलं होतं त्यांना की आपण असं करूया, मेकअप करण्यापेक्षा किंवा टॅन करण्यापेक्षा मी खरंच टॅन होते व्यवस्थित टॅनिंग ऑइल लावून आणि मग आपण शूट करू. पण ही फिल्म जी आहे ही वेगळ्या वेगळ्या सीझनमध्ये शूट करणार होतो, ते एका शेड्यूलमध्ये होणारं नव्हतं. तर मग सरांनी सांगितलं तर ते आपल्याला टॅन मेंटेन करणं खूप अवघड जाईल वर्षभरासाठी. म्हणून मग अनफॉर्च्युनेटली आम्ही टॅन मेकअप घेऊनच म्हणजे ही फिल्म शूट केली आहे. पण नक्कीच तुम्हाला मी एका वेगळ्या रूपात बघायला मिळेल. ऑफकोर्स खूप म्हणजे इट्स अ स्पेशल अपीअरन्स, तर थोडं माझा प्रेझेन्स आहे फिल्ममध्ये. पण नॉट फॉरगेटिंग द होल स्टोरी किंवा द स्क्रिप्ट ऑफ द फिल्म इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण कुठेतरी मी येते जाते एक छोटासा तो प्रेझेन्स आहे. तर नक्कीच तुम्ही ही फिल्म बघा आणि माझी अशी अपेक्षा आहे की आय होप अँड आय प्रे की तुम्हाला माझा रोल नक्की आवडेल आणि माझा लुकही नक्की आवडेल. आणि असं असेल तर मी पुढे परत अशाच लुकमध्ये वेगवेगळ्या लुकमध्ये अजून तुमच्या समोर वेगळं काहीतरी घेऊन येईल नक्कीच. तर 16 जूनला बघायला विसरू नका माचीवरला बुधा.